बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. सध्या शिंदे गटामध्ये एक स्पर्धा चालू आहे. एकनाथ शिंदेच्या सगळ्यात जवळचं कोण हे दाखवण्याची, भासवण्याची एक स्पर्धा चालू आहे. मी किती जास्त एकनिष्ठ, मी किती जास्त शिंदे गटावर प्रेम करतोय, शिंदे गटाचा कसा मी हितचिंतक आहे हे दाखवण्यासाठी मातोश्रीवर गरळ ओकण्याची एक स्पर्धा चालू आहे. मला नवल वाटतं भरत गोगावलेच. चला, मागच्या वेळेस त्या कुठली ती वाघमारे बाई, त्या वाघमारे बाईंनी रश्मी पदर वगैरे असा उल्लेख करून म्हणजे निखाऱ्यामध्ये हात घातला होता आणि त्या चांगल्या पळून निघाल्या. त्यावेळेस वाघमारे बाईंचं सोडून द्यावं, हे कालचे हौशे नवशे गौशे हे सगळे हे कालचे. पण भरत गोगावलेचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. बघा, गद्दाऱ्या बंडाळ्या हा एक राजकारणाचा भाग वेगळ्या बाजूला, पण ज्या मातोश्रीवर आपण आरोप करत आहात, म्हणजे मातोश्रीवर सुद्धा, त्या वास्तूवर सुद्धा आणि त्या मातोश्रीवर सुद्धा मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. नवल वाटलं नाही, पण वाईट नक्की वाटलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, शिवसेनेतनं शिंदे टोळीमध्ये अनेक महिला नेत्या गेल्या, अनेक अनेक आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले, जे काही असेल. पण मातोश्रीवर आणि विशेषतः त्या मातोश्रीवर कोणीही अशा प्रकारचं लांछन लावायचा कधीही प्रयत्न केला नाही. राजकारणाचा भाग हा राजकारणाच्या बाजूला असतो, पण त्या मातोश्रीवर जे लांछन लावायचा प्रयत्न काल भरत गोगावलेंकडनं झाला. मी मागचं त्या महिलेचं सांगितलं, वाघमारे बाईचं सांगितलं, तिचं बाजूला ठेवा. त्याच्याविषयी नवल नाही, काहीच वाटत नाही. कोण हे, कोण यांना ओळखतं, यांना काय माहिती मातोश्री, यांनी कधी मातोश्रीवर पाऊल ठेवलं होतं, यांना काय माहिती मातोश्री आतून कशी आहे. मातोश्री वास्तू ही आणि ती मातोश्री ही. तुम्हाला लक्षात येत असेल शिवसैनिकांनो मला काय सांगायचंय. काल ज्या वेळेस भरत गोगावले म्हणत होते की पडद्यामागून यांचा हस्तक्षेप होता, काल हा विषय निघाला आणि मी विचार करायला लागलो की ह्या माणसांना काय कधी कमी पडलं जर पडद्यामागून यांचा हस्तक्षेप होता, आणि जर तुम्हाला त्याचा कधी त्रास झाला होता तर भरत गोगावले 3री 4थी 5वी जी काही टर्म तुमच्या आमदारकीची असेल ती कधी तुम्ही निवडून येऊ शकला असतात का. त्याच मातोश्रीवर आरोप करताना थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती. काय म्हणाले भरत गोगावले काल, जरा पहा ना. आणि मग आम्ही हा सगळ्यांनी विचार केला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि मग आम्ही सगळे उठाव करून बाहेर पडलो. परंतु तुम्ही आता आरोप ठेवताय की वहिनींच्या संपूर्ण हस्तक्षेपामुळे ही संपूर्ण शिवसेनेत दुफळी माजली. वहिनींचा मुळात हस्तक्षेप किती होता? तुम्ही थेट वहिनी म्हणून पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता, पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता. गोगावले म्हणतायत पडद्यामागून त्यांचा हस्तक्षेप होता, पडद्यामागून. मग तुम्ही काय पडद्यामागे लपून बसला होतात का हस्तक्षेप बघण्यासाठी? तुम्ही चोरासारखे पडद्यामागे उभे होतात का? आणि काय तर म्हणे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद, म्हणजे दुसऱ्याच क्षणी कसं आपल्या तोंडी जे तुमच्या मनात अपेक्षित होतं तेच वाक्य कसं आलं. एकनाथ शिंदेंना खरं तर मुख्यमंत्री ही गोम आहे, हा त्रास आहे. हे पडद्यामागे पडद्यापुढून हे काहीच नाही, हे साफ झूट, सफेद झूट. खरी गोम एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, आणि तिथून मग देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीला कशा प्रकारे आकार उकार द्यायचा प्रयत्न केला, ही आहे खरी कहाणी. काय म्हणाले पहा नंतर. महिलांनी किती हस्तक्षेप करावा, काय करावा ह्याला लिमिटेड असतं. म्हणून आम्ही काल बोलून गेलो की त्यावेळेला जर शिंदे साहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर फार वेगळं चित्र घडलं असतं. परंतु जे एकनाथ शिंदेंना जर मुख्यमंत्री पद दिलं असतं तर हिंदुत्व सेफ राहिलं असतं, बाळासाहेबांचे विचार सेफ राहिले असते, शिवसेनेचे विचार शाबूत राहिले असते, सलामत राहिले असते. 2.5 वर्षाचा काळ जो गोड लागून घेतला, 2.5 वर्षाच्या काळात याच एकनाथ शिंदेनी नगरविकासच्या त्या आधारावर हे सारं काही हे घडवलं महाराष्ट्रामध्ये. खरं तर आज मला कुठेही वाकड्यात बोलायचंच नाही, आज मी मुद्द्यावरच राहणार आहे. आणि नगर विकास हेच एकमेव कारण होतं.
याचा व्हिडिओ मी कालही दाखवला, परवाही दाखवेल आणि आजही दाखवेल. कसं नगर विकासच्या मार्फत कसे आमदार खासदार कसे जवळ ठेवले गेले जरा पहा. एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे, मी कधीही नगर विकास खात्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही. भारतीय जनता पक्षाला मी आमदारांना जास्ती पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होतो, कारण सगळ्यांचा वॉच होता हा एक भाजपला किती पैसे देतो. पण आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण. भारतीय कोणताही मुख्यमंत्री कधीही आपल्याकडचं नगर विकासचं खातं कुणाला देत नसतो. ते दिल्यामुळे ही माणसं एवढी मोठी झाली आणि यांना पडद्यामागच्या हालचाली दिसू लागल्या. मग काय तर म्हणे मगाशी पडद्यामागून यांचा हस्तक्षेप होता. मी मगाशी अगदी योग्यच म्हणालो, पडद्यामागे तुम्ही लपून बसला होतात काय या सगळ्या हालचाली बघायला. आणि पुढे त्यांचं म्हणणं असं की एखाद्या महिलेने कितीही हस्तक्षेप करावा याला काहीतरी लिमिटेड असतं. आता ते लिमिट असतं की लिमिटेड असतं मगाच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलात, लिमिटेड असतं काहीतरी. म्हणजे महिलांविषयी किती कुत्सित विचार आहे त्यांचे. बरं, एक तुम्हाला आणखी एक व्हिडिओ आठवतोय म्हणून दाखवतो. महाडमध्ये प्रचारादरम्यान त्या स्नेहल माणिक जगताप यांना सुद्धा यांनी काय उल्लेख केला होता जरा पहा. मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे का चुट्या बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा, कारण आम्ही कोणी सांगावं. आणि आज त्याच स्नेहल माणिक जगताप सुनील तटकरेंना पितृतुल्य शब्द वापरून त्यांच्याच पंक्तीला जाऊन बसल्या. हे राजकारण इतक्या वाईट थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. रश्मी पदर म्हणून त्या वाघमारेबाईंनी जे हिनवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अभिमान वाटतो त्या रश्मी पदराचा. सारी शिवसेना, सारे शिवसैनिक त्याच रश्मी पदराखाली, त्याच मायेच्या ओलाव्याखाली आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही राहतील. म्हणजे उमेदवारांना एबी फॉर्म देणं, विजयी उमेदवारांना त्यांचं औक्षण करणं, मातोश्रीवर जे विजयी आमदार खासदार म्हणतात त्यांना औक्षण करून त्यांना ओवाळणं, हे कार्य केलं त्या मातोश्रीने. त्यांना विजयाची साखर भरवणं. अगदी आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांचंच कार्य रश्मी वहिनी साहेब हे पुढे नेत होत्या. आणि या अशा व्यक्तिमत्वावर, या अशा मातोश्रीवर तुम्ही ज्या प्रकारचं ते लांछन लावण्याचा प्रयत्न केलात, म्हणजे बघा, ह्या नाही पण त्या कोर्टात तुमचा निकाल मात्र नक्की लागेल. राजकारण आपल्या बाजूला, पण हे अशा प्रकारची लांछनं लावण्याचा प्रयत्न काय वाटत असेल खरं तर. ह्या ज्यावेळेस बातम्या पाहिल्या जात असतील रश्मी वहिनींकडनं, त्यावेळेस त्यांना काय मनात त्यांच्या काय भावना येत असतील की ह्याच माणसांचं एकेकाळी मी औक्षण केलेलं आहे. जरा पहा ना, हे क्षण पहा जरा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांचं औक्षण करून स्वागत केलंय. शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनीही पक्षाच्या अन्य आमदारांसमवेत बसत औक्षण स्वागतात सहभाग घेतलाय. हे व्हिडिओ मी तुम्हाला प्रातिनिधिक दाखवतोय, ज्यामध्ये कशा प्रकारे विजयी उमेदवारांचं, मग आमदार असतील, खासदार असतील, अगदी नगरसेवकही असतील, यांचं औक्षण केलं जायचं. कदाचित एकनाथ शिंदेच्या सुपुत्राला सुद्धा याचा विसर पडला असेल की ज्यावेळेस ते निवडून आले होते खासदार म्हणून पहिल्यांदा, त्यावेळेस मातोश्रीवर कशा प्रकारे त्यांचं सुद्धा औक्षण केलं जातं. बरं, निवडून आल्यानंतरच नाही, अगदी एबी फॉर्म देताना सुद्धा त्या मातोश्रीने त्यांचं औक्षण केलं होतं. अगदी काही क्षणाचा हा व्हिडिओ आहे, हा सुद्धा पहा. कल्याण लोकसभेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे निवडून आल्यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या, तर उद्धव ठाकरे यांच्या सौ रश्मी ठाकरे यांनी विजयी खासदारांचे औक्षण केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. असंच औक्षण नितीन देशमुखांचं, आपल्या नितीन बापू देशमुखांचं, बाळापुराच्या आमदारांचं सुद्धा केलं गेलं होतं मातोश्रीवर. ही परंपरा आहे मातोश्रीची, पहा. असंच औक्षण नितीन देशमुखांचं, आपल्या नितीन बापू देशमुखांचं, बाळापुराच्या आमदारांचं सुद्धा केलं गेलं होतं मातोश्रीवर. ही परंपरा आहे मातोश्रीची, पहा. उभ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक
ज्या मातोश्रीला माऊली म्हणून संबोधतो त्यांच्याविषयी असे लांछनास्पद आरोप करून आपण काय मिळवलात? गोगावले. राजकारण आज असेल उद्या नसेल, तुमची पदं आज असतील उद्या नसतील, पण आपल्या मनाशी असा छातीवर हात ठेवून विचारायचं आपल्या मनाला, किंवा आरशासमोर उभं राहून आपल्या मनाला विचारायचं, किंवा आपल्या चेहऱ्याला विचारायचं आरशातल्या, हे जे काही मी आरोप करतोय काहीही स्वार्थ असेल, अगदी पालकमंत्री मंत्री काही पदं असतील ती नसतील, पण ही पदं ही क्षणभंगूर आहेत, ही शाश्वत नाहीत, लक्षात घ्या. पण ज्या वेळेस आपण असे आरोप करतो त्यावेळेस आपण समोरच्याच्या मनाला किती वेदना देत असतो याचा कधीतरी विचार केला आहेत का? खरं तर ह्यांच्याकडनं ह्या असल्या अपेक्षा आजच्या घडीला ठेवणं म्हणजे एक विनोदाचाच भाग आहे असं तुमच्याकडनं प्रतिक्रिया नक्की येऊ शकते. पण ठीक आहे, तरी सुद्धा हा प्रश्न विचारावासा वाटतो. हा प्रश्न मी वाघमारे भाईंना विचारणार नाही कधीच, ज्यांच्याकडनं अपेक्षा नाही. आणि ही सगळी माणसं मी मगाशी म्हणालो ना, हौशे नवशे आणि गौशे, यांना नाही, प्रश्न भरत गोगावलेंना होऊ शकतो, लक्षात घ्या. आता मला वाटतं उदय सामंतांनी सुद्धा भरत गोगावलेंचं हे स्टेटमेंट स्वतः खोडून काढलंय. जरा काय म्हणाले उदय सामंत पहा. सारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही. तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन. बरं, फक्त उदय सामंतांचंच कशाला, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी या मातोश्रीबद्दल काय म्हटलंय पहा. शेवटी आनंद परांजपे हे प्रकाश परांजपेंचे सुपुत्र. प्रकाश परांजपे शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत. हे बाप बेटे दोनही शिवसेनेच्या तिकिटावर खासदार राहिलेले आहेत, एकेकाळचे शिवसैनिकच. पण शेवटी बघा, राजकारण राजकारणाच्या बाजूला त्या जागेवर. पण ज्यावेळेस तुमचे असे हे बेबुनियाद आरोप ज्यावेळेस होतात त्यावेळेस भले इतर पक्षात गेलेले का असे ना, पण त्यांच्या आतला शिवसैनिक नेमकं काय उत्तर देतोय जरा पहा. ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं, ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली, ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं, त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करतात हे अत्यंत चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेमध्ये काम केले, किंबहुना 2 पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो. माननीय सौ रश्मिताई ठाकरे हे अत्यंत कुटुंबवत्सल आहेत. कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा. किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धव साहेबांना समजवा, पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा. आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनेच आपल्याला मोठं केलं तीच ओळख कोण विसरत असेल आणि असे बेछूट आरोप करत असेल रश्मी वहिनींवर तर ते दुर्दैवी आहे. ज्याला जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम सभापती, आमदार, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख ज्या पक्षाने दिली त्या पक्षाच्या कुटुंबावर तरी अशा प्रकारचे आरोप करू नये, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही. हे मालकाला खुश करण्याच्या नादामध्ये भरत गोगावले यांनी जे काही विधान केले त्याचा एक दिवशी त्यांना पश्चाताप मात्र नक्की होईल याची मला संपूर्ण खात्री आहे. मला बाळासाहेबांचे काही प्रसंग आठवतात, ज्यामध्ये समजा बाळासाहेब कधी आमदारांवर चिडले, भडकले, तर आमदार थेट किचनमध्ये जायचे आणि मासाहेबांशी, मीनाताई ठाकरे साहेबांशी ते बाळासाहेबांविषयी बोलायचे आणि त्यांना समजावण्याविषयी सांगायचे, त्यांची मनधरणी करण्याविषयी सांगायचे. हे नातं असतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी आणि त्यांच्या पत्नीशी, हे नातं असतं ज्यांना आपण मासाहेब म्हणतो. अगदी तसंच उद्धव साहेब समजा एखाद्या मुद्द्यावर चिडलेले असतील, ते भडकलेले असतील, अगदी तसंच रश्मी वहिनी साहेबांकडे सुद्धा आमदार जायचे आणि त्यांना समजावण्याविषयी सांगायचे आणि ते व्हायचं सुद्धा. म्हणजे बघा ना, हे कौटुंबिक नातं आहे. याला ज्या प्रकारे वळण देण्याचा ह्यांनी प्रयत्न केला, अगदी किशोरीताई अगदी स्पष्टपणे म्हणाल्या त्याच्यावर. किशोरीताईंचं कालचंच मी स्टेटमेंट ऐकलं. ह्या अशा प्रसंगांना तुम्ही टू द पॉइंट करून तुम्ही त्याचा असा एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलात, कुठे फिडाल ही पाप, कुठे फिडाल. मग जर बघा ना, राजकारणामध्ये या 2 स्त्रियांमधला मी तुम्हाला फरक दाखवतो, दोघांमधला फरक पहा. म्हणजे 2 मुख्यमंत्र्यांच्या, आता आपले उद्धव साहेब माजी मुख्यमंत्री, त्यांच्या दोघांच्याही पत्नींमधला मी तुम्हाला फरक दाखवतो. राजकारणात इंटरफिअर काय असतं जरा पहा. चिंगम खाऊन एखाद्या सभेमध्ये संबोधित करत असताना कशा प्रकारे जाती धर्म पंथ प्रांताचा उन्माद होतोय जरा पहा. खरी गोष्ट आहे, आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे.
आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्हाला याचा गर्व आहे. पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही एक आमच्यात कमी नाही आहे, पण आम्ही नाही करत. आमचं तसंच दिसून येतं. जे ही आमची महानता आहे ती तशीच दिसून येते. म्हणजे एखाद्या सभेत संबोधित करत असताना आपण चिंगम खाणं हे कुठल्याच संस्कृतीत बसतं मला माहित नाही. बरं, वेश्या व्यवसायाविषयी यांचं मत काय आहे जरा जाणून घ्यायचंय. जरा पहा. आपल्याला आपल्या मागे भारतीय जनता पार्टी उभी आहे. मी तर सरकारला हे म्हणेन की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं वेश्या व्यवसायाला पण एक डिग्निटी मिळायला पाहिजे. त्याला एक प्रोफेशन म्हणून एक्सेप्ट केलं जायला पाहिजे. आणि इनफॅक्ट जर्मनी सारख्या देशांमध्ये तर वेश्या व्यवसाय जे करतात ते एक रिस्पेक्टेबल स्थान आहे आणि ते टॅक्स पण भरतात गव्हर्नमेंटला. वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली गेली पाहिजे. इतर देशांमध्ये टॅक्स मिळतो त्यांच्याकडनं. ही अशा प्रकारची एक मानसिकता. राजकारणात इंटरफिअरन्स कसा असतो, राजकीय स्टेटमेंट कशी दिली जातात याचा एक उत्तम नमुना आहे. बरं, रामदेव बाबाने ज्यावेळेस महिलांविषयी अभद्र टिप्पणी केली त्यावेळेस बाजूला बसलेले असताना देखील त्यांच्यावर एकही चकार शब्द न बोलणाऱ्या ह्या ताई आणि आमच्या रश्मी मास आहेत यांच्यामधला फरक पहा. कोई बात नहीं, आप साड़ी पहन के भी अच्छी लगती हैं, आप सलवार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती हैं, और मेरी तरह से कोई ना भी पहने तो भी अच्छे लगते हैं. तो जैसी मुस्कान अमृता जी के चेहरे पर है, ऐसी मुस्कुरान आपके सबके चेहरे पर मैं देखना चाहता हूं. आप हैं ही बहुत खुश नसीब हैं आप. बघा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. कुणाला गायकीचा छंद असतो, कुणाला चांगले कपडे घालण्याचा छंद असतो, कुणाला चांगलं दिसण्याचा छंद असतो, नटण्या थटण्याचा छंद असतो. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. आपण त्याच्याविषयी बोलूही नाही. कुणाच्या गायकीविषयी, कुणाच्या इतर भानगडींविषयी आपण त्याच्याविषयी बोलूही नाही. पण ज्यावेळेस विषय राजकारणाचा निघतो, राजकीय स्टेटमेंटचा निघतो, तर फरक दाखवणं मला फार गरजेचं वाटलं. म्हणून हा सारा खटाटोप तुमच्या सर्वांसमोर ठेवला. मी कुठेही कुणाच्या वैयक्तिक विषयी बोलणार नाही. वैयक्तिक, कारण बघा, मी अनेक आरोप, अनेक ट्विट पाहिलेले आहेत, अनेक घाणेरड्या शब्दातले ट्विट पाहिलेले आहेत यांच्याकडनं सुद्धा. म्हणजे आपले पती राजकारणात असतील पण आपला राजकारणाशी संबंध नाही, मग आपण राजकीय ट्विट करताना मी अनेकदा पाहिले, पण त्याच्याविषयी मी आता बोलणार नाही. तुम्हाला सर्वांना हे चांगलंच माहिती आहे. मला कधी रश्मी वहिनी साहेबांनी कधी एखादं राजकीय ट्विट केलेलं दाखवलंय? तुम्ही दाखवू शकता मला? तुम्ही दाखवाल तर मी जे पाहिजे ते हरेल. एखादं राजकीय ट्विट दाखवायचं, एखाद्या राजकीय विषयावर एखादं स्टेटमेंट दिलेलं दाखवायचं. महाराष्ट्रामध्ये ही बंडाळी घडली, या बंडाळीवर सुद्धा एखादा चकार शब्द काढताना तुम्ही त्यांना पाहिलेत का कधी? कधीच नाही. शांतपणे कधीही त्यांना तुम्ही कधीही असं अक्रास्ताळपणे बोलताना, असं मीडियावर येऊन चमकोगिरी करताना, मीडियावर येऊन स्टेटमेंट देताना, मीडियाच्या त्या अटेन्शन मध्ये राहताना कधी पाहिलायत का? हा फरक असतो. हा फरक असतो आणि हा फरक स्पष्टपणे दिसतो. यांना हा पडद्यामागचा हस्तक्षेप वाटतो. पुन्हा त्याच वाक्यावर मी पुन्हा माझ्या ठाम आहे. पडद्यामागे आपण चोरून लपून उभे होतात का? असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. हे आपल्या मालकाला खुश करण्यासाठीचे हे जे पैंत्रे तुम्ही आजमावताय ना, अतिशय विदारक आहेत, भयानक आहे. आज ना उद्या हे सारं बदलेल. त्यावेळेस काय? नियती सगळ्याचा बदला घेते, अगदी व्याजासकट घेते. तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या हृदयाला काल जे टोचलं असणार हे वाक्य, ते सगळं तुम्ही जपून ठेवा शिवसैनिकांना. कुठतरी या गोष्टी भविष्यात बाहेर निघतील. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.